तर महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नेते मंडळी आणि कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते। मवियामध्ये अधिकृतपणे समावेश नसलेल्या मनसेचा सहभागही मोठा होता। मात्र मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि मवियामध्ये काही मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला। याचं कारण मोठ्या काँग्रेस नेत्यांची मोर्चातली अनुपस्थिती। या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि वर्षा गायकवाड दिसल्याच नाहीत। महाराष्ट्र काँग्रेसकडून मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला, मात्र मुंबई काँग्रेसनं कोणताही अधिकृत संदेश न दिल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते गोंधळले। दरम्यान या मोर्चामध्ये काँग्रेसकडून केवळ बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी मतदारसंघामध्ये मतचोरी झाल्याचे आरोप केले। माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा, जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा, त्याच्यामध्ये 9,500 मतदार यादी बोगस आहे। 9,500 त्यामध्ये शहर नाही, शहराचं मतदारसंख्या 60 आहे, ते मात्र त्यात नाही। 9,500 आहे। आम्ही हरकत घेतली, हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे। आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं की कोणताही अधिकार आम्हाला नाही, हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही, लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे।